पण जर माझी विचारांशी बांधिलकी आहे तर 14 जूनला मालिका बंद होईल आणि त्याच आठवड्यात मी मालिका पुन्हा सुरू करणार, हे तुम्हाला ठामपणे सांगतो, कारण ही बांधिलकी आहे. मला आता माध्यम माहित नाही, पैसा कसा उभारेल मला काहीच माहित नाही. मला फक्त एवढंच माहिती आहे की जर हा देश वाचवायचा असेल तर या देशाला वैचारिक भूमिका देण्याचं काम महाराष्ट्रानं केलंय, आणि हा जर महाराष्ट्र पुढे न्यायचा असेल तर त्याची वैचारिक बैठक ही पुन्हा एकदा मला मजबूत करावी लागेल, आणि त्यामध्ये खारीचा वाटा का होईना जर या माध्यमातून उचलला जात असेल तर नक्कीच माझी तयारी आहे. कोणी काय केलं पाहिजे याविषयी मी कधीच काही बोलत नाही, बोलणारही नाही. फक्त एवढं सांगतोय साहेब आपल्या साक्षीनं, ज्या विचारांची पताका घेऊन आपण चालायला शिकवलंय, कारण आम्ही महात्मा फुले पाहिले नाहीत, आम्ही बाबासाहेब आंबेडकर पाहिले नाहीत, आम्ही राजर्षी शाहू महाराज पाहिले नाहीत, पण त्यांच्या विचारानं सातत्यानं गेली कित्येक दशकं वाटचाल करत असलेला एक माणूस आम्ही पाहिलाय, आणि त्या माणसाचं नाव म्हणजे आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब. या सगळ्या महामानवांचं कार्य आठवा, आणि त्यानंतर या सगळ्या वक्त्यांनी आतापर्यंत आदरणीय पवार साहेबांविषयी जे जे वक्तव्य केलं त्यातल्या प्रत्येक गोष्टीचा एकदा धागा जोडून बघा. ज्या महात्मा फुलेंनी जेव्हा शिक्षणाची दारं उघडी केली तेव्हा पहिल्या शाळेतल्या 6 विद्यार्थ्यांनी 4 ब्राह्मण, 1 कुणबी, 1 धनगर, ना जातीचं बंधन ना धर्माचं बंधन, सगळ्यांसाठी ही दारं कवाडं खुली केली. मगाशी कोणीतरी संरक्षण दलाचा जेव्हा उल्लेख केला, तोच वसा आणि वारसा हा नाही का? ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक व्यक्ती एक मत एक मूल्य हा सिद्धांत देऊन संविधान दिलं, त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या नावानं मराठा विद्यापीठाचा नामविस्तार करणं हा त्या विचारांचा वसा आणि वारसा नाही का? आणि म्हणून 21 तारखेपासून साहेब पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय. जेव्हा अडचणीत येतात, जेव्हा संभ्रम होतो, तेव्हा कुणी विपश्यना करतं, कुणी ध्यानधारणा करतं, कुणी रिट्रीटला जातं. एक ठरवलंय, 21 तारखेपासून पुन्हा महाराष्ट्रभर फिरतोय आत्मशोधासाठी. ज्या वाटेनं या विचारांची पताका घेऊन चाललोय तो महाराष्ट्र धर्म महाराष्ट्रात प्रत्येकाच्या मनात हा किती जागा आहे, तो कसा जागा करायचा हे बघण्यासाठी फिरतोय. संपूर्णपणे अराजकीय गोष्ट मी राजकीय व्यासपीठावरून बोलतोय, पण महाराष्ट्र धर्म जागवणं ही गोष्ट कोणत्याही पक्षाच्या राजकारणाच्या सत्तेच्या या फार पलीकडे आहे, कारण ती उद्याच्या भवितव्यासाठी हा महाराष्ट्र धर्म जागवावा लागेल. आणि त्यासाठी 21 तारखेपासून महाराष्ट्रभर फिरतोय. जे येतील त्यांच्या सोबत, जे येणार नाहीत त्यांच्या शिवाय, आणि जे आडवे येतील त्यांच्या छाताडावर पाय देऊन महाराष्ट्र धर्माची पताका फडकणारच, एवढा तुम्हाला सगळ्यांना शब्द देतो आणि थांबतो. धन्यवाद. जय शिवराय. आणि कुठल्या वैचारिकतेचं लक्षण आहे याचा प्रत्येकाने अंतर्मुख होऊन विचार करणं गरजेचं आहे. खरं तर अजिबात मालिका हा राजकीय विषय नाही, कारण आदरणीय पवार साहेबांनी मला कधी शब्दानं मालिकेत काय दाखवतो हेही विचारलं नाही, आणि काय दाखव हेही कधीहीच सांगितलं नाही, हे अगदी प्रामाणिकपणे कबूल करतो. पण खंत मात्र त्याच वेळी एका गोष्टीची व्यक्त करतो की 2017 मध्ये जेव्हा राजकारणात आलो नव्हतो तेव्हा चुकीनं केलेल्या नथुरामच्या भूमिकेसाठी बाया सरसावून आत रोखणारे हात ज्योतिराव फुलेंची भूमिका करतो, म्हणून शाबासकी द्यायला मात्र पुढे येताना दिसले नाहीत, याची खंत मात्र मनात ही कायम राहील. पण त्याच वेळी ही गोष्ट तुम्हाला ठामपणे सांगतो, मी सुरुवातीलाच म्हणालो महाराष्ट्र धर्म हा लढायचं सांगतो, रडायचं नाही. 14 तारखेला मालिका बंद होईल, आणि त्याच आठवड्यात, मला आता माहित नाही कुठल्या वाहिनीवर, कुठल्या प्लॅटफॉर्मवर, कुठल्या माध्यमात हे मला माहित नाही,